पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मागच्या परीक्षेला अशा प्रकारचे एक्झाम्पल आलेले आहेत ते एक्झाम आपण या ठिकाणी पाहूया. नेहमी परीक्षेमध्ये अशा प्रकारचे एक्झाम्पल आलेले असतात. त्या ठिकाणी पहिले एक्झाम्पल असं आहे पहा की बुक इज ऑन द टेबल. आता बुक बद्दल आपल्याला फिक्स माहिती दिलेली आहे का? नाही दिली. मग त्यामुळे बुक बद्दल निश्चित माहिती नाही, म्हणून या ठिकाणी कसं वापर करू आपण इथं अचा वापर करूया. अ बुक इज, पण कुठे आहे? ऑन द टेबल. टेबल हे जे स्थान असतं ते फिक्स असतं. टेबल असेल, विहीर असेल, इन द कॉलेज, इन द वेल, शी जम्प्ड इन टू द वेल, देर इज अ बुक ऑन द टेबल, फिक्स असतं. मग त्या ठिकाणी द येतं. USA इज अ बिग कंट्री. जर एखाद्या देशाचं नाव असेल तर त्या ठिकाणी आपण दचा वापर करतो. द USA, द UK. या ठिकाणी द US असं लिहिता आलं. USA इज कसली कंट्री आहे? बिग. हे कंट्री बद्दल आले म्हणजे या ठिकाणी अ बिग कंट्री. इथं इम्पॉर्टंट असतं ॲनल असतं, अन इम्पॉर्टंट कंट्री वगैरे असं. आयर्न इज अ युजफुल मेटल. हे पण एक्झाम्पल बऱ्याच परीक्षेमध्ये आलेलं आहे, आतापर्यंत आलेलं आहे. तर आयर्न हे काय आता धातूच नाव आहे, त्यामुळे ते आर्टिकल येणार नाही. पण इज कसलं आहे? युजफुल मेटल. आता युजफुलचा उच्चार असा होतो युजफुल, म्हणजे या ठिकाणी अ युजफुल मेटल. अम्ब्रेला असतं तर ॲनल असतं, पण युजफुल आहे, युनिट, युजफुल, त्या ठिकाणी याचा उच्चार असा होतो. देर इज एल शेप्ड बिल्डिंग. आता एल ह्या शब्दाचा उच्चार कसा होतोय? एल फक्त कॅपिटल एल आहे, म्हणून याचा उच्चार कसा होणार आहे? एल. एल. मग एल ह्याच्या अगोदर काय आलेलं आहे? हो, ए आले, म्हणून या ठिकाणी काय येणार आहे? अन एल शेप्ड बिल्डिंग. ही इज SP. हे एक्झाम्पल परीक्षेला बरेच वेळा आले. हे दोन्ही पण एक्झाम्पल अनेक वेळा परीक्षेत आलेत बघा. ही इज SP. आता SP चा उच्चार कसा होतोय? एस. इथं एस फुल आहे, एस आणि पी, मग त्यामुळे एसच्या अगोदर काय आलं? ए. तो शब्द ए हे असोर आहे, म्हणून ठिकाणी NSP. पण तो SP कुठला आहे? पुण्याचा SP आहे, फिक्स सांगितलं. मग कुठला आहे? इथं ही जे SP म्हटलंय म्हणून ॲन आलं, पण ही जे SP ऑफ पुणे, या ठिकाणी इथं SP कुठला आहे? पुण्याचा, म्हणजे इथं द येणार. इथं द येईल. ही जे SP ऑफ द पुणे. माय फ्रेंड इज MA इन इंग्लिश. आता मास्टर ऑफ आर्ट सुद्धा ए आलं असतं, मास्टर ऑफ आर्ट, पण MA हा फुल फॉर्म आहे. मग MA चा उच्चार कसा होतो? पहिला एम हा शब्द असा आहे बा, एम मधला पहिलं ए सोर आहे, म्हणून या ठिकाणी MA असेल. ऍपल इज गुड फॉर हेल्थ. ऍपलचा सुद्धा उच्चार कसा होतोय बघा? ऍपल असा होतोय, ऍपल. मग त्या ठिकाणी काय येणार आहे? ॲन ऍपल इज गुड फॉर हेल्थ. वुमन इज अ इम्परफेक्ट मॅन. वुमन इज शाय. आताच मी एक्झाम्पल सांगितलं मला. जर असं संपूर्ण मानव जातीचा किंवा स्त्री जातीचा उल्लेख केला असेल तर त्या ठिकाणी आर्टिकल येत नाही. या ठिकाणी कोणतंच आर्टिकल येणार नाही. वुमन इज इम्परफेक्ट. पण मात्र काय? इज अन इम्परफेक्ट मॅन. अन इम्परफेक्ट मॅन पुढं असू शकतं आर्टिकल. इंग्लिश डिपेटेड फ्रेंच. जर आता पूर्णपणे आता इंग्लिश काय पीपल आहेत, पीपल किंवा धर्म म्हणून असं आपण घेतला असेल तर त्या ठिकाणी द आर्टिकल येतं. पीपल, इंग्लिश पीपल म्हणजे इंग्लिश लोक असा अर्थ नाही. या ठिकाणी द इंग्लिश असा अर्थ होतो, द इंग्लिश. आणि डिपेटेड द फ्रेंच म्हणजे फ्रेंच लोकांना. द इंग्लिश डिपेटेड द फ्रेंच, या ठिकाणी द आर्टिकल येऊ शकते लोक असतील तर. पण आय रीड भगवद्गीता. आता एका धर्मग्रंथाचं नाव आहे आय रीड द भगवद्गीता, या ठिकाणी काय नाव येतं? द आर्टिकल येतं. द आय रीड द भगवद्गीता. आय टीच इंग्लिश. इंग्लिश एका लँग्वेजचं नाव आहे. लँग्वेज असेल तर आर्टिकल येत नाही. इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत या ठिकाणी आर्टिकल येत नाही. मग आय टीच इंग्लिश इथं कुठलंच आर्टिकल येणार नाही. टोमॅटोज आर सोल्ड 20 रुपीज अ किलो. जर आपण एक सांगत असेल तरी एचा वापर करतो. 1000 रुपये, 100 रुपये, पैसे रक्कम वगैरे सांगत असेल तर तिथं वापर करतो. टोमॅटोज आर सोल्ड 20 रुपीज 1 किलो, या ठिकाणी अचा वापर करता येईल. वेदर इज फाईन टुडे. एक वेदर इज फाईन टुडे. वेदर म्हणजे आजचं हवामान. आजचं हवामान कसं आहे? चांगलं आहे. या ठिकाणी द आर्टिकल येईल बघा. बोला. आणि देअर आर युरोपियन अँड एस्किमो. देअर आर. आता बघा दोन्हीचा उच्चार इन झाले, पण ह्याचा उच्चार कसा होतोय? युरोपियन. आणि ह्याचा उच्चार कसा होतोय? एस्किमो. बघा मग इथं काय येणार आहे? देअर आर अ युरोपियन अँड एन एस्किमो. किती सोपं आहे बघा.